नमस्कार. पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आपल्या घरी तर नेहमीच नाश्त्यासाठी कांदे पोहे बनत असतात. पण कधी कधी काय होतं, पोह्यांच्या प्रकारानुसार किंवा पोहे व्यवस्थित नाही भिजले तर कांदे पोहे कडक बनतात आणि पोहे जर जास्तच भिजले तर कांदे पोह्यांचा लगदा बनतो. ते चवीला अजिबात चांगले लागत नाही. तर आज आपण पाहूयात फक्त 2च मिनिटाची मस्त नवीन ट्रिक, ज्यामुळे कांदे पोहे मस्त कापसासारखे मऊ तर होणारच आहेत, अजिबात लगदा होणार नाही, मस्त मोकळे मोकळे सुद्धा होणार आहेत. महत्वाचं म्हणजे थंड झाले किंवा जास्त वेळ ते तसेच राहिले तरी सुद्धा मऊच राहणार आहेत. ही ट्रिक वापरून एकदा तुम्ही कांदे पोहे बनवले ना, नेहमी याच पद्धतीने बनवाल, इतके ते परफेक्ट बनतात. चला तर मग रेसिपी पाहूया. आता सुरुवातीलाच काय करायचं आहे, कांदा, मिरची आणि कोथिंबीरीची तयारी करून ठेवायची. नेहमीच्या पद्धतीने आपण काय करतो, सुरुवातीलाच आपण पोहे निवडून भिजत ठेवतो. ही थोडीशी वेगळी पद्धत आहे. यासाठी वेळ जास्तीचा लागणार नाही, तेवढाच वेळ लागणार आहे. तर एक मीडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे, बारीक चिरून घेतला. कांदे पोहे म्हटल्यानंतर यामध्ये कांदा तर आलाच, पण प्रमाणापेक्षा जास्त कांदा आपल्याला वापरायचा नाही. तर 2 वाटी पोह्यांचे कांदे पोहे बनवणार आहे. त्यासाठी मीडियम आकाराचा एक कांदा आरामात पुरतो. 2 तिखट हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या. कांदा सुद्धा आपल्याला अगदीच बारीक होईल असा कट करायचा नाही. आपण नेहमी जसा मोठा मोठा कट करून घेतो ना, तसाच करायचा. थोडीशी कोथिंबीर सुद्धा बारीक कट करून घेतली. तर हे पहा, सुरुवातीला या तिघांची तयारी करून ठेवलेली आहे. नेहमी आपल्या घरी जे कांदे पोहे बनतात ना, तसेच बनवणार आहे, त्यामुळे बटाटा वगैरे काही वापरलेलं नाही. आता ही तयारी झाल्यानंतर काय करायचं, 2 वाटी पोहे चाळ्यामध्ये काढून घ्यायचे. कांद्या पोह्यांचा लगदा न होण्यासाठी ही खूप महत्वाची स्टेप आहे. पोहे आपल्याला चाळूनच घ्यायचे आहेत. यामध्ये जी काही रेतळ असेल किंवा पोह्यांचे छोटे छोटे तुकडे असतील ते बाजूला होतात. न चाळता कांदे पोहे जर बनवायला गेलात तर पोहे भिजवताना ही रेतळ किंवा हे छोटे छोटे पोह्यांचे तुकडे जास्तच भिजले जातात आणि त्यामुळेच कांदे पोहे बनल्यानंतर भातासारखा लगदा बनल्यासारखं होतं. त्यामुळे पोहे आपल्याला चाळूनच घ्यायचे. दुसरी महत्वाची गोष्ट, पोहे धुवून घेताना सुद्धा पातेल्यामध्ये किंवा भांड्यामध्ये धुवून न घेता चाळ्यामध्येच धुवून घ्यायचे. यामुळे काय होईल, पाणी पोह्यांमध्ये साठून राहणार नाही. पोहे स्वच्छ तर होतील, जे जादाचं पाणी आहे ते निथळून जाईल. तर हे पहा, 2 वेळा हे पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे. आता हे धुवून घेताना सुद्धा हलक्या हाताने फिरवून घ्यायचे, म्हणजे याचे तुकडे होणार नाहीत. तर हे पहा, चाळ्यामध्येच 2 वेळा पोहे धुवून घेतले. हे जे पाणी आहे ते टाकून दिलं. आता काय करायचं, चाळ्यामध्ये हे पोहे असेच ठेवायचे आणि एका कढईमध्ये थोडंसं पाणी आपल्याला गरम करून घ्यायचंय. कढईमध्ये पाणी सुद्धा अगदी थोडंसंच घ्यायचंय, अर्धा पेला पाणी पुरेसा आहे. आता हे पाणी गरम होतंय तोपर्यंत पोह्यातलं एक्स्ट्राचं पाणी सुद्धा निघून जाईल. तर हे पहा, फक्त कढईतलं पाणी मी गरम होईपर्यंतच हे पोहे असेच ठेवलेले होते. यातलं एक्स्ट्राचं पाणी सगळं निघून गेलेलं आहे, मोकळे मोकळे पोहे बनलेले आहेत. आता हे पहा, आपण नेहमी ज्यावेळी कांदे पोहे बनवतो ना, त्यावेळी एवढाच वेळ आपण शक्यतो पोहे भिजवून घेतो. पण हे पहा, या वेळेमध्ये पोहे आतपर्यंत अजिबात व्यवस्थित भिजलेले नाहीत. वरचा भाग मऊ झालेला आहे, पण आतमध्ये दाबून पाहिलं तर थोडंसं कच्चं आहे. या स्टेजला हे पोहे लगेचच फोडणीमध्ये टाकले तर आतपर्यंत ते व्यवस्थित शिजले जात नाहीत, अजिबात मऊ होत नाहीत आणि त्यामुळेच कांदे पोहे खाताना सुद्धा थोडेसे कच्चे राहिल्यासारखे वाटतात. तर ते न होण्यासाठी ही ट्रिक आपण वापरणार आहे. तर हे पहा, पाणी चांगलं गरम झालेलं आहे. यामध्ये एक स्टँड ठेवला. स्टँड पाण्यामध्ये बुडणार नाही, आपल्याला इतकंच पाणी घ्यायचंय. आता या पोह्यांचा चाळा या स्टँडवरती ठेवला. व्यवस्थित झाकण बसेल असं झाकण लावून घेतलं, कुठूनही वाफ बाहेर येणार नाही. तर हे पहा, मंद नाही, मीडियम फ्लेमवरती फक्त 2च मिनिटे हे आपल्याला असंच ठेवायचंय. 2 मिनिटानंतर मी लगेचच गॅस बंद केलेला आहे. याचं झाकण लगेचच काढायचं नाही. अगोदर आपल्याला सगळ्या फोडणीची तयारी करून घ्यायची. तर त्यासाठी पोह्याची कढई मी बाजूला ठेवली. आता दुसऱ्या कढईमध्ये 4 चमचे तेल गरम करून घेतलं. तेल चांगलं गरम झालं की 2 ते 3 चमचे शेंगदाणे किंवा आवडेल तसे शेंगदाणे यामध्ये तळून घ्यायचे. शेंगदाणे सुद्धा हलकासा रंग बदलेपर्यंत खरपूस तळून घ्यायचे. तर हे पहा, 2च मिनिटात शेंगदाणे सुद्धा मस्त तळून झालेले आहेत. एका प्लेटमध्ये काढून घेतले. आता याच तेलामध्ये अर्धा चमचा जिरे आणि 1 चमचा मोहरी घेतली. लक्षात ठेवा, तेल चांगलं कडकडीत गरम असायला हवं, म्हणजे फोडणी सुद्धा मस्त बसते. थोडीशी कढीपत्त्याची पाने घालून लगेचच झाकण लावून घेतलं, म्हणजे फोडणीचा फ्लेवर सुद्धा कांदे पोह्यांमध्ये मस्त उतरतो. आता चिरून घेतलेला कांदा यामध्ये ऍड केला. आता कांदा आपल्याला अगदीच लालसर होईपर्यंत परतायचा नाही, ट्रान्सपरंट होईपर्यंतच परतून घ्यायचंय. कांद्यामध्ये जो हलकासा गोडवा असतो ना, तो तसाच राहून द्यायचाय आणि हा कांद्याचा फ्लेवर आहे ना, तोच पोह्यांमध्ये व्यवस्थित उतरला पाहिजे. कांदा खूपच गडद रंगावरती आला किंवा करपला तर कांद्या पोह्यांची चव सुद्धा बिघडू शकते. नावातच कांदे पोहे आहे म्हटल्यानंतर पोह्यांमध्ये कांद्याचा फ्लेवर तर उतरलाच पाहिजे. त्यामुळे लक्षात ठेवा, कांदा आपल्याला मंद आचेवरच फक्त ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे.
चिरून घेतलेली मिरची सुद्धा ऍड केली, थोडा वेळ परतून घेतलं. आता या तेलामध्येच आपल्याला हळद आणि मीठ ऍड करायचंय. अर्धा चमचा हळद घातली, चवीपुरतं मीठ घेतलं. गरम तेलामध्येच या दोन्ही गोष्टी ऍड केल्यामुळे पोह्यांना एकसारखा रंग येतो आणि चवीला सुद्धा एकसारखे बनतात. आता गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची. कढईमध्ये जे चाळ्यामध्ये पोहे आपण वाफवून ठेवलेत ना, ते बाजूला काढून घ्यायचे. आणि हे पहा, पोह्यांना मस्त आता वाफ बसलेली आहे. फोडणीची तयारी होईपर्यंत आपण या पोह्यांवरचं झाकण काढलं नव्हतं. एवढ्या वेळेमध्येच या पोह्यांना चांगली वाफ मिळालेली आहे आणि त्यामुळेच हे पोहे तुम्ही पाहू शकता मस्त मऊ झालेले आहेत, फुललेले आहेत आणि तरी सुद्धा मोकळे मोकळे आहेत. लगेचच फोडणीमध्ये हे पोहे घेतले. लगेचच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, म्हणजे तेलातलं हळद आणि मीठ आहे ना, सगळ्या पोह्यांमध्ये एकसारखं पसरलं जातं, मुरलं जातं आणि त्यामुळे पोह्यांना एकसारखा रंग सुद्धा येतो, एकसारखे चवीला सुद्धा बनतात. कोणी कोणी काय करतं, पोहे ज्यावेळी आपण भिजवतो त्याच वेळी मीठ आणि हळद त्यामध्ये ऍड करून ठेवतो. त्यामुळे काय होऊ शकतं, पोह्यांना एकसारखा रंग येत नाही आणि कुठे कुठे पोहे खारट लागतात, कुठे कुठे आळणी लागतात. त्यामुळे हळद आणि मिठाची ही ट्रिक सुद्धा नक्की वापरून पहा. सगळे व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत. आता यामध्ये चवीपुरती साखर ऍड केली. चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर सुद्धा ऍड केली. 1 चमचा यामध्ये लिंबूचा रस ऍड केला. साखर आणि लिंबूचा रस पोह्यांमध्ये नक्की ऍड करा, यामुळे कांदे पोहे मस्त चटकदार बनतात. पुन्हा हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं. आता हे पोहे हलवून घेताना किंवा मिक्स करून घेताना सुद्धा हलक्या हाताने स्पॅच्युलाच्या साह्याने हलवून घ्यायचं, कारण पोहे वाफवल्यामुळे अगदी कापसासारखे मऊ भिजलेले आहेत. जास्तच हलवायला गेला तर तुकडे तुकडे होऊ शकतात. आता झाकण ठेवून मंद आचेवरच फक्त 2 मिनिटे वाफ दिली. जास्त वेळ आता याला वाफवायचं नाही, अगोदरच थोडेसे वाफवलेले आहेत. 2 मिनिटातच तुम्ही पाहू शकता मस्त मोकळे मोकळे मऊसूत कांदे पोहे बनून तयार झालेले आहेत. कुठेही लगदा झालेला नाही, आतपर्यंत मऊ आहेत आणि तरी सुद्धा मोकळे मोकळे आहेत. तळून घेतलेले शेंगदाणे काढून घेतले. पुन्हा अगदी हलक्या हाताने हे सगळं मिक्स करून घेतलं. तर हे पहा, फक्त 2च मिनिटे आपण कढईमध्ये चाळ्यामध्ये हे पोहे वाफवून घेतले आणि त्यामुळेच पोहे आतपर्यंत व्यवस्थित भिजले गेले, आतपर्यंत मऊ झाले. कुठल्याही प्रकारचे पोहे असू देत, या पद्धतीने जर कांदे पोहे बनवले ना, व्यवस्थित ते मऊ होतील, लगदा तर होणारच नाही आणि हे पहा अगदी मोकळे मोकळे बनतील. हे पहा, आतपर्यंत पोहे मस्त भिजलेले आहेत, अजिबात कुठेही कच्चे राहिलेले नाहीत. थोडंसं वाफवून घेतल्यामुळे काय झालं, पोहे सुद्धा दुप्पट फुललेले आहेत आणि त्यामुळेच कांदे पोहे अगदी कापसासारखे मऊ बनतात. पाण्यामध्ये तर आपण भिजत ठेवलेलेच नव्हते, पाणी निथळून घेतलेलं होतं, त्यामुळे जास्त भिजलेले सुद्धा नाहीत, लगदा त्यामुळे बनत नाही. मस्त मोकळे मोकळे हे कांदे पोहे बनलेले आहेत. या पद्धतीने जर कांदे पोहे बनवले ना, खातानाच तुम्हाला यातला फरक जाणवेल. इतके पोहे हे मऊ बनतात, लहान मुलांपासून वयस्कर लोकांपर्यंत सगळेजण खूप आवडीने खातील. महत्वाचं म्हणजे जास्त वेळ राहिले, खूप थंड झाले तरी सुद्धा हे तसेच मऊ राहतात. घरी कांदा पोह्याचा कार्यक्रम असला, जास्त प्रमाणात कांदे पोहे बनवायचे असतील तर ही पद्धत नक्की वापरा. सगळ्यांना 100% हे आवडतील. रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. आवडली असेल लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा.